आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये विदर्भामध्ये या ठिकाणी आज मंडल आयोगाच्या संदर्भातला ओबीसी यात्रा सुरू होते. आता त्याचा शुभारंभ होऊन महाराष्ट्रामध्ये या असलेल्या ओबीसी समाजाच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं या महाराष्ट्रातला सर्व पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आज विदर्भामध्ये मी असेल, रोहितजी पवार असतील, हर्षवर्धन पाटील असेल, अनिल बाबू असेल, राजेंद्र शिंदे असेल, सगळे दिग्गज नेते आम्ही आज विदर्भाच्या दौऱ्याच्या संदर्भातून सुरुवात करतो आहोत. ही सुरुवात आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत बघितलं तर विदर्भाने नेहमी काँग्रेस विचाराच्या आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या पाठीमागे उभं राहण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. केंद्रात आणि राज्यात सुद्धा वेगळ्या प्रकारची सत्तांतर झाली तरी काही अपवाद सोडता आजही विदर्भ या विचाराच्याच पाठीमागे उभा राहिला आहे. अशा प्रकारचं चित्र आहे. आज अनेक लोक जरी सोडून गेले तरी नव्या जोमाने नवीन पक्ष संघटना बांधून नवीन आणि जुन्यांचा मेळ करून कार्यकर्त्यांच्या असलेल्या नवीन नेतृत्वाला सुद्धा उभारी देऊन आपण पक्ष संघटना मजबूत करून 2029ला परत एकदा या विदर्भातून ज्या राष्ट्रवादीला पहिले 8 आमदार निवडून देण्याचा इतिहास झाला त्याच विदर्भामध्ये तशाच पद्धतीचं पक्ष उभारणी करून तशाच पद्धतीचा इतिहास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.